मित्रांनो, खूप महत्त्वाचं सध्या मी टॉपिक घेऊन आलाय की आपला सिलेबस हा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फास्ट कसा आपण कंप्लीट करू शकतो। कारण खूप मुलांनी कॉल केलेले की सर वेळ कमी आहे आणि सिलेबस खूप मोठा आहे, टेन्शन आलंय, कसा संपू, कसा पटापट सिलेबस कव्हर करू, होत नाहीये। सो मित्रांनो, डोंट वरी, ज्या दोनच गोष्टी सांगणार आहे या दोन गोष्टी फॉलो करा। बघा, तुमचा सिलेबस तुमच्या जे तुम्ही टाइम टेबल बनवलं असेल ना त्याच्यापेक्षा जास्त कमी वेळेत तुम्ही तो सिलेबस कंप्लीट करू शकता। मित्रांनो, पहिली स्ट्रॅटेजी आहे ती आहे ग्रुप स्टडी। यस, तुम्ही बरोबर ऐकलं। काय होतं, एक्झाम टाइमला तुम्ही जर ग्रुप स्टडी केलं ना, ग्रुप स्टडी मध्ये काय होतं, समजा आता अभ्यासाचा टाइम आहे, 5-6 जण आहे रूम मध्ये किंवा 2-4 जणांना घेतलं, पण ग्रुप स्टडी घेताना ट्राय हा करायचा की शक्यतो आपल्यापेक्षा हुशार मुलं किंवा ऍव्हरेज आपल्यापेक्षा चांगले असतील त्यांच्यासोबत करा, तो जास्त बेनिफिशियल होतो। ग्रुप स्टडीने काय होतं की समजा 2-3 जण आहे याने एक टॉपिक केलाय, आपण काय करायचं, त्याला जायचं, यार मित्र मला हा टॉपिक सांग, तो सांगतो तुला फ्लिप फ्लॉप आहे, फ्लिप फ्लॉप असा असा कर, फ्लिप फ्लॉप मध्ये ह्या डायग्राम आहे, हे मेन टॉपिक आहे, त्यांनी ते वाचलेलं आहे ना। समजा एक सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्ट मध्ये कोण 2-4 जण आहे ज्यांचा तो सब्जेक्ट कंप्लीट झालाय तो शोधून ठेवा, जेणेकरून याच्याकडून, आणि सगळे एकाकडूनच नाही करायचे, सगळे एकाकडून केले ना मग तो पण हवेत निघून जातो। त्यामुळे 2-4 मित्र शोधून ठेवा की समजा डीसी सब्जेक्ट आहे, एएनटीसीचा कुठलाही घ्या, मी एक उदाहरण घेतलो। सो एक याने समजा डीसीचा युनिट 3 केलाय, याने 4 केलाय, युनिट 5 केलाय, बरोबर। सो असे 2-3 जण शोधून ठेवा आणि त्याला विचारून घ्यायचं त्या युनिटचं काय, आणि एकच युनिट म्हटलं ना तर माणूस काय करतो, मग पुढचा मित्र पण मोकळ्या हाताने सांगून देतो, पण त्याला म्हटलं सगळं सांग, तर तो म्हणतो यार याला सगळं सांगायचं, फुकट कडून सांगायचं, तोही टेन्शन मध्ये येऊन जातो, त्यालाही त्याचा अभ्यास असतो। त्यामुळे 2-4 मित्र 4 युनिटसाठी निवडून ठेवा, ज्यांनी ते युनिट्स करून ठेवले, तो लगेच तुला युनिट सांगून देतो की हा या युनिट मध्ये हे इम्पॉर्टंट आहे, हा पॉईंट असा असा, याचे डायग्राम्स हे अशी लक्षात ठेवू, याच्यावर हे फॉर्म्युले अशी न्यूमेरिकल आहेत, मी बघितलं होतं त्या पेपरमध्ये असं विचारलंय। म्हणजे जो तुम्हाला अभ्यास करायचा, पॅटर्न समजून घ्यायचा आणि टॉपिक समजून घेण्यामध्ये तुमचा जो वेळ जाणार आहे, ऑलरेडी त्याने अभ्यास केलेला आहे, त्याच्याकडून ते ऐकतं घ्या ना। स्वयंपाक बनवत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट हॉटेलमध्ये जा, पाहुणे आले, बनवशील तेवढं पाहुणे निघून जातील, नाराज होऊन जातील, कस काय पोरीला हो म्हणतील, त्यापेक्षा सोपं आहे ना, जर रेडी आहे स्वयंपाक, हॉटेलमध्ये जा, चांगल्या बेस्ट हॉटेलमध्ये जा, तिथून स्वयंपाक विकत घेऊन पाहुण्याला देऊन दे, झालं, लग्नाचं ठरलं। सो अशाच पद्धतीने आहे मित्रांनो की ज्याने केलं आहे त्याला पकड, जेणेकरून ग्रुप स्टडी मध्ये काय होतं, पटापट याला हा टॉपिक माहिती, त्याला तो टॉपिक माहिती, याला हा सब्जेक्ट सोपा जातो, पटापट आपला सिलेबस कव्हर होऊन जातो। म्हणजे जिथे ज्या सब्जेक्टला तुम्ही समजा 4 दिवस दिले आहे, तो सब्जेक्ट तुमचा 2.5 दिवसात होऊन जाईल, लक्षात ठेवा। हा सगळ्यात महत्वाचा फंडा दिला मी, अभ्यास रिक्वायर्ड टाइम पेक्षा लवकर कंप्लीट करण्यासाठी पहिला फंडा दिला ग्रुप स्टडी। सेकंड फंडा सांगतो की कुठले पण सबस्क्रिप्शन, मार्केटमध्ये नंबर ऑफ सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे, म्हणजे रेकॉर्डेड कोर्सेस, कुठल्या पण तुला जे चांगलं वाटेल त्या प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन घेऊन घे, तिथे पण रेडीमेड जेवण तयार आहे, तुला फक्त ते खायचंय, बरोबर। म्हणजे कसं, लग्न आपलं फिक्स होऊन जाईल, मुलीला मुलगा पसंत होऊन जाईल, जसं असतं ना पाहुण्यांचा कार्यक्रम। सो तसंच मी सांगतोय की कुठल्याही प्लॅटफॉर्मचं घे सबस्क्रिप्शन, तुला जिथे वाटेल, जिथे ऑलरेडी रेकॉर्डेड कोर्सेस असतात, नोट्स वगैरे सगळं रेडी असतं, ते बघायचं आणि त्याच्यावरनं तुझा अभ्यास सुरू करून टाक, जेणेकरून तुझा 3-4 दिवसाचा स्टडी तिथे तर 1.5-2 दिवसातच होऊन जाईल। क्लिअर? तुला वाटलं सबस्क्रिप्शन घ्यायचं तर आपलं स्वतःचं, मी सांगतोय आमचं स्वतःचं पर्पल ॲट ऍप्लिकेशन सुद्धा आहे, त्याच्यावर सबस्क्रिप्शन कोर्सेस आहे तुझ्या प्रत्येक डिपार्टमेंटचे, त्याच्यात पण नोट्स, व्हिडिओ लेक्चर, IMP सगळं आहे, ते जरी घेतलं तुझं काम बनून जाईल। ओके, ते घेऊन घ्या आणि सबस्क्रिप्शन अभ्यासाला लागून जा। सो सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी सांगितल्या, पहिलं ग्रुप स्टडी एवढा बेस्ट कुठलाच ऑप्शन नाही, आणि सेकंड ग्रुप स्टडीला नाही पोरं भेटत तर सेकंड सबस्क्रिप्शन घे आणि कामाला लागून जा, कुणालाही विचारू नको, उलट तू दुसऱ्याला शिकवशील, एवढा कॉन्फिडन्स सबस्क्रिप्शन नंतर होऊन जाशील। ओके, सो व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब कर, काही डाऊट्स असतील स्टडी रिलेटेड कमेंट बॉक्स मध्ये लिही। सध्या आम्ही आमच्या चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती आपल्या अभ्यासाच्या रिलेटेड पण भरपूर गोष्टी देतोय, पुढे देत राहणार, ते फॉलो करत राहा, तुझ्या अभ्यासात नक्की तुझा CGPA 2-3% वाढलेला असेल, लक्षात ठेव। आणि वेगवेगळ्या अभ्यासाच्या रिलेटेड पण व्हिडिओ देतोय वेगवेगळ्या विषयांचे, तेही फॉलो कर। ओके, येस, आणि अभ्यासाला थँक्यू।